जय हिंद मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती करता जी शारीरिक चाचणी असते त्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। पुरुषांकरता 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक असे इव्हेंट असतात। तर महिलांकरता 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक असे इव्हेंट असतात। तर या व्हिडिओमध्ये आपण महिलांची जी शारीरिक चाचणी असते त्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत। किती मिनिटाला, किती सेकंदाला तुमचे किती गुण कट होणार याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। पुरुषांची जी शारीरिक चाचणी असते त्याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही माहिती बघू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण 800 मीटर अंतर धावणे या इव्हेंटविषयी माहिती बघू। 800 मीटर अंतर धावणेला एकूण 20 गुण असतात। या ठिकाणी आपण 800 मीटर अंतर धावण्यास लागणारा कालावधी व गुण देण्याची पद्धत कशी असते ते आपण सविस्तर बघू। 2 मिनिटे 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात जर तुम्ही 800 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 20 गुण भेटतील। 2 मिनिटे 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे 0 सेकंदापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 800 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 18 गुण मिळतील। 3 मिनिटे 0 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे 10 सेकंदापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 800 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 16 गुण मिळतील। 3 मिनिटे 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे 20 सेकंदापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही अंतर पार केले तर तुम्हाला 14 गुण मिळतील। 3 मिनिटे 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे 30 सेकंदापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 800 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 12 गुण मिळतील। 3 मिनिटे 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे 40 सेकंदापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही अंतर पार केले तर तुम्हाला 10 गुण मिळतील। 3 मिनिटे 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे 50 सेकंदापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 800 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 8 गुण मिळतील। 3 मिनिटे 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मिनिटे 0 सेकंदापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 800 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 5 गुण मिळतील। 4 मिनिटे 0 सेकंदापेक्षा जास्त या वेळेत जर तुम्ही अंतर पार केले तर तुम्हाला 0 गुण मिळतील। मित्रांनो, आता आपण महिलांच्या 100 मीटर धावणे या इव्हेंटविषयी माहिती बघू। 100 मीटर धावणेला एकूण 15 गुण असतात। 100 मीटर अंतर धावण्यास लागणारा कालावधी सेकंदामध्ये व गुण देण्याची पद्धत कशी असणार आहे ते आपण या ठिकाणी बघू। 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 100 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 15 गुण मिळतील। 14 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 100 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 12 गुण मिळतील। 15 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 100 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 10 गुण मिळतील। 16 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 100 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 8 गुण मिळतील। 17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही पळालात तर तुम्हाला 6 गुण मिळतील। 18 सेकंदापेक्षा जास्त परंतु 19 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही 100 मीटर अंतर पार केले तर तुम्हाला 4 गुण मिळतील। 19 सेकंदापेक्षा जास्त परंतु 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या वेळेत जर तुम्ही पळालात तर तुम्हाला 1 गुण मिळेल। 20 सेकंदापेक्षा जास्त या वेळेत जर तुम्ही पळालात तर तुम्हाला 0 गुण मिळेल। मित्रांनो, आता आपण गोळाफेक या इव्हेंटविषयी माहिती बघू। गोळाफेक करिता एकूण 15 गुण असतात। महिला उमेदवारांना 4 किलोग्राम वजनाचा गोळा फेकावा लागतो। गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये व गुण देण्याची पद्धत कशी असणार आहे ते आपण बघू। 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांब जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजेच 15 गुण मिळतील। 5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6 मीटरपेक्षा कमी अंतरावर जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला 12 गुण मिळतील। 5 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी या अंतरादरम्यान तुम्ही जर गोळा फेकला तर तुम्हाला 10 गुण मिळतील। 4.50 मीटर किंवा जास्त परंतु 5 मीटरपेक्षा कमी या अंतरादरम्यान तुम्ही जर गोळा फेकला तर तुम्हाला 5 गुण मिळतील। 4 मीटर किंवा जास्त परंतु 4.50 मीटरपेक्षा कमी या अंतरादरम्यान तुम्ही जर गोळा फेकला
तर तुम्हाला 3 गुण मिळतील आणि जर 4 मीटरपेक्षा कमी अंतरावर तुम्ही जर गोळा फेकला तर तुम्हाला 0 गुण मिळतील. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.